राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आज दिनांक 8 ऑक्टोबर 2014. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. पंढरपूरमध्ये तब्बल 1 कोटी रुपये जप्त. गवते यांना मारहाण प्रकरणी 4 जणांना अटक. पोलिसांच्या धाडसत्रात 7 तलवारी जप्त, 6 जणांवर गुन्हे दाखल. शहरातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली शांतता कमिटीची बैठक. नागरिकांना निर्भीडपणे वावरण्याचे आवाहन. गिरीश येरावार याच्या मारेकऱ्याला अटक. आता बातमीपत्र विस्ताराने. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एकीकडे प्रचाराचा धुराळा उडत आहे, तर दुसरीकडे पैसे सापडण्याचे प्रकार वारंवार वाढत आहेत. पंढरपूरमध्ये एका कारमध्ये तब्बल 1 कोटी रुपयाची रक्कम जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारवाई करत ही रक्कम जप्त केली असून 3 जणांना ताब्यात घेतले आहे. पंढरपुरातील 3 रस्ता चौकामध्ये इंडिका कारमध्ये ही रक्कम सापडली. 2 पोते आणि 1 सुटकेसमध्ये ही रक्कम नेण्यात आली होती. ही रक्कम कुणाची आहे याचा तपास केला जात आहे. विशेष म्हणजे मागील आठवड्यात बुधवारी पंढरपूरमध्ये गोपाळपूर इथे एका मारुती व्हॅनमधून भरारी पथकाने 40 लाख रुपयाची रक्कम जप्त केली होती. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली असून मारुती व्हॅनही जप्त करण्यात आली आहे. जुना नांदेड भागातील दुहेरी खून प्रकारानंतर या भागातील परिस्थिती अधिक तणावपूर्ण असताना नागरिकांच्या एका समूहाकडून दुसऱ्या समूहातील नागरिकांना निशाणा साधला जात होता. त्यानंतर गाडीपुरा भागात काशीनाथ गवते यांच्या भावाला दगडाने मारण्याचा प्रयत्न झाला. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी तपासणी सूत्रे अधिक गतिमान केली असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्यात सलीम, जावेद, वाजिद खान, जालेद आदींचा समावेश आहे. सदरील आरोपी इतवारा पोलीस स्टेशनच्या ताब्यात असून या प्रकरणी अधिक तपास इतवारा पोलीस करत आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. सुरक्षित समाज, सार्वभौम विकास. प्रशासनाचा समन्वय, नागरिकांचा सहभाग. परस्पर विश्वास, सहिष्णुता आणि शांततेचा पारिपाक. एकसंध समाज निर्मिती, चला धरू विकासाचा ध्यास. शांतता राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनाशी समन्वय ठेवा. नमस्कार लाईव्ह जनितार्थ जारी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शहरातील तणावपूर्ण वातावरणाला शांत करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न चालू असून देगलूर नाका परिसरात पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास देगलूर नाका भागातील मरघाट रोड येथे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला असता अब्दुल खादर अब्दुल रजाक याच्या आराम मशीन समोर 7 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या शहरात जमावबंदी लागू असताना मरघाट येथील आराम मशीन 6 जणांचा जमाव जमला होता. यात प्रमुख आरोपी अब्दुल खादर अब्दुल रजाक, अब्दुल हर्षद अब्दुल रजाक, मोहम्मद रिजवान मोहम्मद गौस, इब्राहिम खान, करीम खान, मोहम्मद अली, मोहम्मद अब्दुल रजाक हे सर्वजण बिलालनगर येथील रहिवासी असून अन्य दुसरा शेख साहिल शेख सादिक यांनी तलवारी बाळगून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी 6 जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 5 ऑक्टोबरच्या दुहेरी खून प्रकारानंतर मागील 4 दिवसापासून शहरातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्यापाठोपाठ शहरात आणखी 2 खून झाले असून त्यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता आहे. आज इतवारा पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटी
बैठक बोलून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी पोलीस अधीक्षक परमजीत सिंह दहिया, जिल्हाधिकारी धीरज कुमार, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची उपस्थिती होती। शहरातील व्यापारी, सराफा असोसिएशनचे पदाधिकारी आणि कापड मार्केटचे व्यापारी या बैठकीला उपस्थित होते। पोलीस अधीक्षक परमजीत सिंह दहिया यांनी व्यापाऱ्यांना आपले दैनंदिन व्यवहार चालू ठेवण्याचे सुचविले असून शहरात कोणत्याही भागामध्ये संचारबंदी लागू नसल्याचे सांगितले आहे। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त जुन्या नांदेड भागामध्ये काही ठिकाणी वातावरण तणावपूर्ण असल्याचे सांगितले आहे। तसेच नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता आपले दैनंदिन व्यवहार चालू ठेवण्याचे सुचवले आहे। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या भीमराव गुडमवार यांच्यावर गुन्हा दाखल। आकस्मिक फर्टिलायझर फार्मास्युटिकल्स कंपनीच्या नावाने 8 लाख रुपयाची फसवणूक। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। पंढरपूरमध्ये तब्बल 1 कोटी रुपये जप्त। गवते यांना मारहाण प्रकरणी 4 जणांना अटक। पोलिसांच्या धाडसत्रात 7 तलवारी जप्त, 6 जणांवर गुन्हे दाखल। शहरातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली शांतता कमिटीची बैठक। नागरिकांना निर्भीडपणे वावरण्याचे आवाहन। गिरीश येरावार याच्या मारेकऱ्याला अटक। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया, नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी। मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा। मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह। नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ।